नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपले सरकार सेवा केंद्र यासाठी नवीन अर्ज सुरू झालेले आहेत. यासाठी नवीन अर्ज कुठे करायचे आहेत, कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत आणि याची अंतिम तारीख काय असणार आहे, यासंबंधीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही एक CSE असाल आणि आपली सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी जागा निघत आहेत आणि त्या जागासाठी तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरावा लागतो. तो ऑफलाईन फॉर्म तुम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये जमा करावा लागतो. त्यानंतर तुमची निवड होते आणि नंतर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र दिले जाते. तर अशाच प्रकारे जिल्ह्यासाठी जागा निघालेल्या आहेत आणि त्यासंबंधीचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर या ठिकाणी पाहू शकता, आपले सरकार सेवा केंद्र जाहीरनामा सन 2025 कोल्हापूर जिल्ह्यातील नवीन आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक व्यक्तींना अर्ज करावयाचे असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथील आवक बारनिशी संकलना शेजारील कक्षामध्ये सादर करण्यात यावेत. अर्ज 22/8/2025 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व कार्यालयीन वेळेत सादर करता येतील. ही ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे 31/7/2025 रोजी आणि शेवटचा दिनांक आहे तो 22/8/2025 आहे. चला तर मग ॲडव्हर्टाइजमेंट पाहूयात. जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर दिनांक 31/7/2025 रोजी ॲडव्हर्टाइजमेंट देण्यात आलेली आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, शहरी व ग्रामीण भागात लोकसंख्येच्या निकषानुसार रिक्त ठिकाणांची यादी जिल्ह्याचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिक्त ठिकाणांसाठी नवीन आपली सरकार सेवा केंद्र चालविण्यासाठी इच्छुक असलेल्या अर्जदाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहीरनामा व अर्जाचा विहित नमुना व अटी शर्तीबाबतची माहिती कोल्हापूरचे जिल्ह्याचे kollapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये नवीन अर्ज मागवणे कामी रिक्त असलेल्या केंद्रासाठी यादी प्रसिद्ध केल्याचा दिनांक 31/7/2025 रोजी रिक्त ठिकाणची तुम्हाला यादी प्रसिद्ध केलेली आहे. तेही तुम्ही संकेतस्थळावर जाऊन चेक करू शकता की कोणत्या गावामध्ये जागा रिक्त आहेत. अर्ज स्वीकारण्याचा कालावधी तुम्ही पाहू शकता 31/7/2025 ते 22/8/2025 आणि पात्र अपात्र यादी तुम्हाला कुठं पाहायला मिळणार आहे, तर अंतिम प्रक्रियेनंतर यादीही तुम्हाला kollapur.gov.in या संकेतस्थळावर पाहायला मिळणार आहे. अर्जाचा नमुना यामध्येच दिलेला आहे. या ठिकाणी अर्जाचा नमुना आहे नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळणे कामी भरावयाचा विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्जाचा नमुना. इथं तुम्हाला प्रतीमध्ये पाहू शकता, इथं अर्जदाराचा फोटो येणार आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. अर्जदाराचं संपूर्ण नाव, राहण्याचा संपूर्ण पत्ता, त्यानंतर तालुका, जिल्हा, पिनकोड, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, आधार क्रमांक, पॅन कार्ड, शिक्षण, कॉम्प्युटर कोर्स कुठला आहे हेही तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर कुटुंबातील व्यक्तीचे नावे यापूर्वी ई सेवा केंद्र आहे का? जर असेल तर त्याचं नाव आणि पत्ता तुम्हाला नमूद करायचा आहे. नव्याने द्यावयाच्या आपली सरकार सेवा केंद्रासाठी सादर करावयाच्या माहितीचा तपशील तुम्हाला खाली पाहायला मिळेल. यामध्ये तुम्हाला काय सादर करायचं आहे, पूर्वीचं जर तुमच्याकडे CSC म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर असेल तर त्याची पूर्ण माहिती तुम्हाला द्यायची आहे. इथं CSC ID द्यायचा आहे, त्याचा पत्ता द्यायचा आहे, त्याचा तालुका, जिल्हा कुठला आहे, पिनकोड, अक्षांश, रेखांश द्यायचा आहे, जागेचं स्वरूप भाड्याचे आहे का स्वतःचे आहे टाकायचं आहे, किती चौरस फूट आहे हे तुम्हाला इथं नमूद करायचं आहे. आपले सरकार सेवा केंद्र मागणी केलेल्या ठिकाणी इंटरनेट सुविधा आहे का? असेल तर कुठल्या कंपनीचं आहे? उपलब्ध करून द्यावयाच्या तांत्रिक तपशिलांची संख्या, तुमच्याकडे संगणक किती आहेत, प्रिंटर किती आहेत, स्कॅनर किती आहेत हे तुम्हाला इथं नमूद करायचं आहे. मागील 6 महिन्यामध्ये B2C व्यवहारांची संख्या तुम्हाला इथं नमूद करायची आहे. जर तुमच्याकडे कॉमन सर्व्हिस सेंटर नसेल तर ही माहिती तुम्हाला भरायची आहे. नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळण्यासाठी अर्जासोबत खालील कागदपत्रे तुम्हाला जोडणं आवश्यक आहे. कागदपत्रे कुठली आहेत? स्वसाक्षांकित कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहे. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, संगणक अर्हता, आधार कार्ड, पॅन कार्ड, जागेच्या मालकी हक्काची अथवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेची कागदपत्र, नोटरी अथवा रजिस्टर करारपत्र असणे आवश्यक आहे. बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, CSC केंद्र असेल तर त्याचे जागेचे आतील व बाहेरून असे फोटो व केंद्राच्या अक्षांश रेखांश या तपशिलासह देणे बंधनकारक आहे. जर तुमचं CSC सेंटर असेल तर त्याचा आतून आणि बाहेरून तुमचा अक्षांश रेखांश सोबत तुम्हाला फोटो घेणं बंधनकारक आहे. चारित्र्य प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील. CSC ID प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड झेरॉक्स प्रत आणि रहिवासी प्रमाणपत्र. त्यानंतर इथं अर्जदाराची स्वाक्षरी करायची आहे. तुम्हाला त्यासोबत हे प्रमाणपत्र जोडून द्यायचं आहे. प्रमाणपत्रामध्ये तुमचं नाव, तालुका, जिल्हा, त्यानंतर ही संपूर्ण माहिती भरून तुम्हाला इथं स्वाक्षरी करायची आहे. दिनांक टाकायचा आहे. तुमचं नाव, पत्ता लिहायचा आहे. आणि तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र मिळण्यासाठी अटी आणि शर्ती तुम्हाला माहीत नसतील तर या अटी आणि शर्ती तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत. यासाठी निवड प्रक्रिया कशी असते
यासाठी 100 गुणाची एक निर्धारित केलेले आहेत. 100 गुण कसे दिले जातात पहा. कोणत्याही शाखेचा पदवीधर असेल तर त्याला 30 गुण. कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असल्यास म्हणजे मास्टर डिग्री असेल तर तुम्हाला 25 गुण. CSC केंद्र असल्यास 25 गुण. समितीकडील मुलाखतीचे गुण 20 असणार आहेत. याप्रमाणे मुलाखतीमध्ये काय-काय विचारलं जाईल? तांत्रिक ज्ञान तुम्हाला 6 गुणासाठी असेल. लोकसेवा हक्क अधिनियम 4 गुणासाठी असेल. सामान्य ज्ञान 10 गुणासाठी असेल. तर अशा प्रकारे तुमची निवड केली जाईल. याच्या अटी आणि शर्ती तुम्ही वाचून घेऊ शकता. याची PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अशाच प्रकारे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासाठी जाहिरात कधी निघणार आहे याची माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं टेलिग्राम जॉइन करा. जेणेकरून जिल्ह्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट निघाल्यानंतर आपण त्या ॲडव्हर्टाइजमेंट आपल्या टेलिग्राम चॅनलवरही शेअर करतो. तसेच त्याचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनललाही अपलोड करत असतो. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि टेलिग्राम चॅनल जॉइन करायला विसरू नका.